आमच्या महिला शक्तीचा सुद्धा निर्मिती. गर्भधारणा जरी मानवी जीवनाचा पहिला संस्कार असला तरी त्या गर्भधारणेला पहिले बीज पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे असं आपण म्हणत असतो. त्या बीज निर्मिती तुकोबराय म्हणतात. जसं त्या बियाची किंमत किती असते ते मातीची मार्दव सांगे कोंबाची लवलव. माती पक्व झालेली असेल, मातीवर संस्कार झालेले असतील, मातीला सगळं खत पाणी योग्यरित्या भेटलेलं असेल तर त्याच्यामध्ये बी रुजवलं तर खऱ्या अर्थाने त्याचं सोन्यासारखं झाड आपल्या रानामध्ये पिकतं. त्या न्यायाप्रमाणे सगळ्यात महत्वाचा जो भाग तुमच्या आमच्या श्री तत्वाकडे दिलेला आहे तो बीज निर्मितीचा. त्या प्रसंगाला, त्या काळामध्ये, त्या दिवशी, त्या महिन्यामध्ये तुम्ही काय विचार करताय त्या विचारावर तुमच्या मुलाचं भविष्य. तो एकच दिवस आहे पण त्या दिवसावर तुमच्या आमच्या लेकरांचं भविष्य. उगाच संत मायबाप जन्माला येत नाही, ज्ञानोबराय जन्माला उगाच येत नाही, संत तुकोबराय त्या दिवशी उगाच जन्माला येत नाही. त्या मातेचं, त्या पित्याचं जीवनाचं संस्कार युक्त असणारं चिंतन आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून निर्मिती झाली ती संत मायबापांची. 1.25 लाख प्रदक्षिणा रुक्मिणी मातेने साक्षात ज्ञानोबरायांच्या आईने या ठिकाणी पिंपळाला केलेल्या. त्यावेळी ज्ञानोबराय जन्माला आले. 7 पिढ्याचा परमार्थ तुकोबरायांच्या जीवनाचा चाललेला. त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी कनकाई मातेच्या पोटी जन्माला आले. जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती राजे का जन्माला आले आणि बसलेल्या खरंच सगळ्या महिला मंडळींना वाटत असेल आपल्या सुद्धा पोटी छत्रपती राजे, स्वामी विवेकानंद, अहिल्यादेवी, सावित्रीबाई, इंदिरा गांधी, अनेक अनेक थोर संत मायबाप जन्माला यावे याच्याकरिता काय करावं लागेल? रात्रंदिवस टीव्ही बघावं लागेल, कुंकू सगळं मालिका बघावं लागेल, एक झाली की एक मालिका बघावं लागेल. सासू सुनेला कशी मांडते, सून सासूला कशी मांडते, डाव कसा मांडावा लागेल, सगळं बघावं लागेल. त्यावेळी आदर्श पोर जन्माला येतील. बरोबर ना महिला मंडळ? बरोबर, अगदी बरोबर. हेच आम्हा करणे काम. आम्हाला फक्त एकच कळतं, बाण कोरला रे कोरला, माझा पदर घ्यायचा आणि भांडायला सुरुवात करायची. बाण फक्त कोरू द्या फक्त मग. आणि बायकांची भांडणं पण जाऊ द्या, मी पण तुमच्याच पार्टीची. कधी जर लागलीच महिलाची पुरुषाची भांडणं रेटून बोलायचं बर का. चुकीचं असलं तरी रेटून बोलायचं. माझंच खरं तर टिकतंय आपलं, नाही तर कशाचं काय. मग आपलं राज्य याला खणक्या लागतंय आपण तर त्याच्यानंतर पुढे जाता येतं. तात्पर्य सिद्धांत हेच आम्हा करणे काम इथं नाही लावायचं. गावामध्ये अन्याय होतोय, नवरा बेवडाय, त्याला काठीने मारता आलं पाहिजे तर म्हणायचं हेच आम्हा का करणे काम. नाहीतर मग काय उपयोग नाही माझ्या पण कीर्तनाचा. तुम्ही जर त्या नवऱ्याला 100 रुपये तुमच्या कामाचे देत असताल तर मग काय आपलं हेच आम्हा करणे काम. देता काय तुम्ही कोंडेजकर महिला मंडळ? देता काय का? गपचूपच घेऊन जात्यात. दिसून द्यायचं नाही बरं का गल्ला. काल असंच झालं, एक कामवाली बाई, पेताडा नवरा, 10वीला मुलगी, इतकं जीवन जगत असताना महिलांना खूप वेगवेगळ्या भूमिकेतून जावं लागतं. नशिबाने नवरा चांगला भेटला, बाप चांगला भेटला तर पोरीचं भविष्य उज्ज्वल असतं. पण अनेक ठिकाणी बेवड्या बापामुळे कितीतरी मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं. नशिबाने नवरा चांगला भेटला आणि ती ऑफिसर झाली अशी सुद्धा उदाहरणं आहेत. आणि कितीतरी ठिकाणी नवरा बेवडा भेटला आहे, ती नोकरी सुद्धा तिला सोडावी लागली आहे. ते जीवन एवढी शिकलेली होती पण ते सुद्धा तिला सोडावं लागतं केवळ बेवडा नवरा. एवढा त्रास
त्याचा इतका त्रास कशाचा नाही. एवढा त्रास त्या भूमिकेतून सुद्धा ती पुढे जात असते. का तर हा बेवडा असला तरी चालेल, पण माझी मुलगी शिकली, माझा मुलगा शिकला, तो उद्या तो जाऊन आपल्या कुटुंबाला मोठं करेल, गावामध्ये नाव करेल, असं त्या आईला वाटतं. आणि त्या नवऱ्याला ती कितीतरी त्याचा राग सहन करते, त्याने दिलेला त्रास सहन करते, पण आपल्या मुलांना शिकवते. ही ताकद तिच्यामध्ये. म्हणून देवाने सुद्धा तिचं कौतुक करावं की मी तरी 6 गुणांनी युक्त आहे, पण माझ्यापेक्षा 1 गुण तिच्यामध्ये जास्त आहे, म्हणून मी तिला खऱ्या अर्थाने मुजरा करतो, म्हणून मी तिला शरण जातो की म्हणून या शरण जावे, ह्या न्यायाप्रमाणे मी तिला शरण जातो. का शरण जातो? 1 गुण कोणता नसते माझ्याकडे, तिच्याकडे मी युक्त आहे, पण पुरुष असताना पुरुषासारखं काम करणं हा माझ्या जीवनाचा पुरुषार्थ आहे, हे मला मान्य आहे. पण एक महिला असताना सुद्धा तिच्याकडे अनेक वेगवेगळ्या गुणांनी ती सहनशीलतेने परिपूर्ण झालेली असते. आणि महिला असून पुरुषासारखं काम ती करते, म्हणून त्या एका गुणाचं मला फार कौतुक आहे. म्हणून देवाने सुद्धा तिच्या पुढे शरणागती घालावी. तुमचं आमचं जीवन तर सामान्य. आणि ज्या घरामध्ये बायको, आई, मुली आनंदी, त्या घरात काही कमीच पडत नाही. असंख्य उदाहरण आहेत आपल्या पुढे. ज्या घरामध्ये आई आनंदी, आई म्हणजे आपल्या हृदयाचा एक कप्पा आहे, ती आई आनंदी असेल, जगातली सगळी सुख तिकडे पिकी आहे. स्वाभिमानाने तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे की खरंच माझ्या पोरीने कमवलं, माझ्या पोराने कमवलं. झालं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जागतिक महिला दिन. एक दिवस बायकोला वाटलं खरंच 7 जन्म माझा हाच पती मला भेटावा, याच्या पलीकडे माझं जीवन नसावं असं वाटावं. एक दिवस तिला वाटावं की मला सांभाळून घेणारी, मला सगळ्यांमध्ये सांभाळून घेऊन जाणारा माझा नवरा आहे बरं का, लाखात एक आहे, असं तिला स्वाभिमानाने वाटावं. आणि तीही तिच्या जीवनामध्ये जास्त नाही कधीतरी तिला तिच्या जीवनाप्रमाणे तिला आनंद जसा पाहिजे तसा दिला. झालं तुमच्या आमच्या जीवनाचं सफलतेचं जागतिक महिला दिन झाला. मुलगी असते ती तर एवढी समजूतदार असते. आत्ताच या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी पेपर लागलेले, 10वीचे पेपर चाललेले, बापावर एवढं कर्ज झालेलं आणि बाप आत्महत्या करायला निघालेला. पेपर देऊन घरी आली मुलगी आणि मला सांगायचे की ती मुलगी असताना सुद्धा किती निखळ असते आणि किती जबाबदाऱ्या ती पार पाडत असते. कर्जामध्ये बाप गेलेला आणि आत्महत्या करायला रानात गेलेला दादांना तो. आणि रानात गेलेला तिला एका काकांनी सांगितलं की आपला बाप आत्महत्या करण्यासाठी रानात गेलाय. मुलीची जात काय प्रेमळ असते ना. आणि रानामध्ये गेलेला अगदी 10 मिनिटांमध्ये त्याचा जीव जाणार होता बरं का बापाचा. त्या मुलीचा पेपर झाला आणि कळालं, एवढी भूक लागलेली तिला, पेपर देऊन आलेली, सकाळी 4 वाजता उठलेली आणि सकाळचा पेपरला जाताना पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता तिचा आणि तशीच घरी आली. कळलं बाप आत्महत्या करायला गेलाय आणि मग मात्र तसंच सॅक टाकून दिली आणि पळत 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 2 किलोमीटर रान होतं, पळत 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 गेली, बापाकडे गेली. अक्षरशः पाय टेकवले तिने बापा पुढे. आणि बापाला जशी आई कुरवाळून सांगते ना तशी त्या बापाला ती समजावून सांगते, बाबा आत्महत्या करता तुम्ही? अहो माझ्या आता पेपर झाले, एक दिवस तुमची सगळी स्वप्न मी पूर्ण करते. काय या कर्जाचं घेऊन बसला? तुमच्यापेक्षा जगात जमीन विकू आपण, पण आत्महत्या करायचं नाही. अशी सांगणारी ती 10वीची पोर, ती लेक ह्या जीवनामध्ये किती अत्यंत महत्वाची असते. पोरीने बापाला आत्महत्या करण्यापासून वाचवलं. थोडं निखळ नातं त्या पोरीचं जीवनात. असावी पोरगी, इतकं सांभाळतो तिला आपण, नाही का कोमलताई पण कधी कधी म्हणत असते ती माझी पोर किती गुणाची असते. आणि ती पोर जेव्हा बापाच्या जीवनातून 22-23 वर्षाची होते आणि सोन्यासारखं आपलं माहेरचं घर सोडून आता परक्याच्या घरी चाललेली असते ना, त्यावेळी त्या बापालाही किती वेदना असतात. पुरुष दिन जरी नसला तरी त्याच्याही जीवनातल्या ह्या वेदना आहेत, त्याच्याही जीवनातल्या ह्या भावना आहेत, फक्त तो कधी व्यक्त करत नाही. आणि मग मात्र ती जेव्हा हे घर सोडून चाललेली असते
त्यावेळी आपल्याला सगळ्या महिला, सगळ्याला मुली, पुरुष वर्गांना कोणाला मुलगी नाही असं नाही, एखाद्याला नसते, पण त्यांना सुद्धा वाटतं की एखादी मुलगी पाहिजे होती जीवनात. आणि मग ती मुलगी जेव्हा आपलं घर सोडून चाललेली असते त्यावेळी त्या बापाला वाटतं माझी सोन्यासारखी लेक मला आत्महत्या करण्यापासून वाचवणारी. अहो एक दिवस पोरगा पाहुणे आले, घरामध्ये पाहुणे आले, साखर संपलेली, पण पोरीने ती गरिबी दाखवत नाही बर का. कधी पळत जाईल शेजारच्या काकूकडे, काकू पाहुणे आले बर का, ओढणी खाली छोटीशी वाटी दडवे आणि घरी येऊन चहा करून त्यांना पाजेल. एवढी ताकद त्या मुलीची असते. आणि ती ताकद, ती घरातली एवढी मोठी शक्ती जेव्हा दुसरीकडे चाललेली असते, परक्याच्या घरी सासरी चाललेली असते, त्यावेळी त्या बापाच्या मुखातून निघतं सोन्यासारखी ही माझी चिमणी छोटी होती तेव्हापासून लहानाची मोठी केली. लहानाची मोठी करताना किती त्रास माझ्या जीवनाला झाला, किती तर हाताच्या फोडाप्रमाणे तिला मी जपलं, शिकवलं, रक्ताचं पाणी केलं, एवढं प्रेम केलं आणि तिला कसं वाढवलं. रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, असा तो बाप म्हणतो. रत्नासारखं तिला वाढवलं, लहानाचं मोठं केलं. आणि ज्यावेळी तीच मुलगी आपलं घर सोडून चाललेली असते त्यावेळी खऱ्या अर्थाने बापाला एवढं दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. म्हणून इथं काय माझ्या तरुण आलेल्या आहेत ना मैत्रिणी, युवक मैत्रिणी आलेले आहेत ना, कळकळीची विनंती आपल्या सगळ्या मुलींना की ह्या बापाला गावामध्ये नेहमी स्वाभिमानाने ताट मानेने समाजामध्ये फिरता आलं पाहिजे. याच्या पलीकडे बापाला काही हवं नसतं. एक टायमिंगला नोकरी नाही लागली तरी चालेल, पण गावामध्ये माझा स्वाभिमान राहिला पाहिजे, माझी इज्जत राहिली पाहिजे. एवढं तुमच्या आमच्या जीवनामध्ये झालं, याच्या पलीकडे आईबापाची कोणती अपेक्षा आपल्याकडून नसते. आज कितीतरी मुलींची उदाहरणे ज्या सोन्यासारख्या बापाने आपल्याला सांभाळलं, एवढं प्रेम दिलं, आई कुठं कमी पडली नाही. आज त्या मुली 40 वर्ष आपल्या मायबापाला बोलत नाहीयेत. प्रॉपर्टीसाठी भांडणे, भावाच्या प्रॉपर्टीसाठी भांडणे, नवे नवे अनेक कितीतरी उदाहरणे की ज्या मायबापाने तुमच्या आमच्या करिता एवढं केलं, आज त्या मुली त्या बापाकडे येत सुद्धा नाही. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल, आज जागतिक दिन आहे आणि त्या दिनाने आपल्याकडे सगळे जसं मुलगी म्हणून छोट्यापणी चैतन्य देते, आनंद देते, थोडी मोठी झाली की समजूतदारपणा देते, आपल्याला सर्वांना जबाबदाऱ्या देते. लग्न झाल्याच्या नंतर बापाला, घरच्या मायबापांना आनंद वाटावा म्हणून नेहमी सांगत असते की मी माझ्या गावाला सुखी आहे, आनंदी आहे. आणि मग मात्र आईची भूमिका पार पडते, पत्नीची भूमिका पार पडते, नंतर आजीची भूमिका पार पडते. आणि ह्या सगळ्या भूमिकेतून जात असताना ज्या महिलेच्या घरी धर्म नावाच्या संस्कृतीची निर्मिती झाली ती मात्र जाता जाता अजरामर होऊन जाते. गावासाठी तिने काहीतरी केलं, समाजासाठी काहीतरी केलं, आपल्या घरातल्या मुलांना घरपण देऊन घराला गगन भरारी घेण्यासाठी प्रवृत्त केलं. अशी माता गावामध्ये नाव करून जाते. गावातील माणसं सुद्धा म्हणतात की अशी बाई जायला नव्हती पाहिजे. काय बाळ होती, रणरागिणी होती, काय प्रपंच करून दाखवला, काय नाव कमवलं. आणि एवढंच तुमच्या आमच्या जीवनामध्ये व्हावं. एखाद्या वेळी कठोर परिस्थिती आली तर तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये जसं आम्ही केलं तसंच तुम्ही करा. अभंगाचे 3रे चरण.
रागाताईच्या गोड आवाजामध्ये अभंगाचं तिसरं चरण, तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. खऱ्या अर्थाने माणसाने एक टायमिंगला सत्यासाठी खोट स्वीकारलं तरी चालेल, पण असत्यासाठी माणसाने कधीही असत्य बोलू नये. धर्मासाठी एक टायमिंगला आपल्याला कुठेतरी वाईट कृत्य करायची वेळ आली तरी करू, पण धर्म घडत असेल तर चालेल. पण पुढे धर्म घडतोय आणि त्या अधर्माला जर तुम्ही आम्ही साथ दिली तर तुकोबारायांच्या सरळ भाषेमध्ये उत्तर आहे की तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे. खऱ्या अर्थाने सत्य कर्माला साह्य असावं. आपल्याला मगाशीच बापूंनी सांगितलं, समाजामध्ये जीवन जगत असताना, गावामध्ये आम्ही कार्य करत असताना एखादं चांगलं कार्य करते तर त्या कार्यामध्ये 100% आपला मोलाचा वाटा पाहिजे. आपण 100 रुपये कमवले तर 10 रुपये दिले चालेल देवाला. देव म्हणत नाही लाख रुपये दे, 10 रुपये. आणि ज्या माई माऊलीने कष्ट करून गावामध्ये सप्ताह आहे, गावामध्ये मंदिराचं काम आहे, शाळेचं काम आहे, सभा मंडपाचं काम आहे, 10 रुपये कामाला जाते, 300 रुपये रोज, 100 रुपये तिने देवाला देणगी दिलेली असू द्या. आज त्या माई माऊलीचं पोरग ऑफिसर आहे. आज ते माऊली घरामध्ये प्रपंच करते. पण काय काय ठिकाणी सप्ताह करत नाही आणि केला तर केला, एखाद्याने चांगली वर्गणी द्यायला गेलं मग त्यात ह्याचं लयच उत्तू चाललंय वाटतं, असं पण म्हणतात लोक. दिलंय चांगलं कार्य तू देऊ नको बाबा, आपण तू देतोय त्याला करायचंय चांगलं, करू द्या त्याला. त्याला तुम्ही आडवं येऊ नका, नावे ठेवू नका. तुमच्या आमच्या जीवनाचा झाला परमार्थ, याच्या पलीकडे परमार्थ सुद्धा दुसरं चिंतन नाहीये. आणि हे चांगलं कार्य करत असताना आम्ही कुणाची बीडबार ठेवला जाणार नाही. तिकडे